पुण्यात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा. ग्राहकांनी आपले हक्क समजून घेणं काळाची गरज. दैनंदिन व्यवहारात सजग राहून फसवणूक टाळण्याचा संदेश. ग्राहकांची विविध प्रकारे फसवणूक होत असून त्यापासून वाचण्यासाठी ग्राहकांनी आपले हक्क समजून घेणं आणि दैनंदिन व्यवहारात सजग राहणं ही काळाची गरज आहे, असं प्रतिपादन चंदगड तालुका ग्राहक मंचचे कोषागार आणि दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी निंगाप्पा बोकडे यांनी केलं आहे. ते चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथे दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य पी. पाटील होते. मार्गदर्शनात निंगाप्पा बोकडे म्हणाले की व्यापार व्यवहारात अनेकदा नकळतपणे ग्राहकांची फसवणूक केली जाते. वस्तू खरेदी करताना गुणवत्ता, दर, वजन, पावती तसेच अटी शर्ती याकडे बारकाईने लक्ष देणं आवश्यक आहे. ग्राहक मंच सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कार्यरत असून फसवणूक झाल्यास घाबरून न जाता कायदेशीर मार्गाने लढा दिला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे आर जरळी, जी.पी. कांबळे आणि जे गावडे उपस्थित होते. प्रारंभी कार्यक्रमाचं प्रास्ताविक व्ही कोलकार यांनी केलं आणि राष्ट्रीय ग्राहक दिनामागील उद्देश स्पष्ट केला. स्वागत जी.पी. कांबळे यांनी केलं. आर जरळी यांनी ग्राहक जागृतीचं महत्त्व विशद करताना वस्तू किंवा सेवा घेताना तिची सखोल तपासणी करण्याची गरज अधोरेखित केली. फसवणूक झाल्यास ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा, असंही त्यांनी सांगितलं. अध्यक्षीय भाषणात पी. पाटील यांनी समाजात विशेषतः युवकांमध्ये ग्राहक हक्कांची जाणीव निर्माण करणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं नमूद केलं. विविध क्षेत्रात ग्राहकांची फसवणूक होत असल्यानं सर्वांनी ग्राहक संरक्षण कायदे समजून घेऊन सजग राहावं, असं आवाहन त्यांनी केलं. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य पी.डी. अजळकर यांचं मोलाचं प्रोत्साहन लाभलं. कार्यक्रमास वाणिज्य विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व्ही कोलकार यांनी केलं तर आभार जी.जे. गावडे यांनी मांडला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.